सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर दाखल केलेल्या गुन्ह्यावरनं आता विरोधकांनी सरकारला लक्ष केलेलं आहे। तर गिरीश महाजनांनी ही कारवाई योग्य असल्याचंच म्हटलंय। भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव आणल्याचा ठपका ठेवत देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे जे फडणवीसांचं सरकार आहे किंवा मिंध्यांचं सरकार आहे ते कोणत्याही पातळीपर्यंत घसरू शकतं। हे घाबरलेलं सरकार आहे। अनिल देशमुख हे खंबीरपणे उभे आहेत, संकट झेलून तुरुंगवास भोगून एकदा गृहमंत्री म्हणून गृहमंत्रालयानं तेव्हा काही कारवाई केली असेल तेव्हा पुरावे असतील त्यांच्याकडे ना। दबाव कसला? हे जे कोणी अधिकारी सांगतायत माझ्यावर दबाव होता, हे निवडणुकीच्या तोंडावर ते सांगतायत, याचा अर्थ त्यांच्यावरती आता कोणाचा दबाव आहे हे पाहावं लागेल। बऱ्याच 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याविषयी आता गुन्हे दाखल करणं हे योग्य नाही आणि 3 वर्ष लोक झोपलेली होती का हे चुकीचंच आहे आणि एखाद्याच्या मागे लागणं हे अत्यंत चुकीचं काम होतं। ही वस्तुस्थिती आहे। अनिल देशमुखांना मी वारंवार 3-4 वेळा भेटलो, त्यांना विनंती केली, त्यांना सांगून बघितलं की आपण चुकीचं काम करतात, 3.5 वर्षांनी 3-3.25 वर्षांनी तुम्ही गुन्हा दाखल करायला लावतात, हे योग्य आहे का? न घडलेली घटना तुम्ही करायला लावतात। पण त्यांनी मला सांगितलं की मी हतबल आहे, माझ्यावर खूप वरिष्ठांचं प्रेशर आहे, मी याच्यामध्ये काही करू शकत नाही, तुम्हीच आमच्या वरिष्ठांना जाऊन भेटा, हे त्यांनीच मला सांगितलं। हे खोटं आहे का तुम्ही त्यांना विचारा ना। त्यांनीच मला सांगितलं की खडसेंचे वारंवार मला फोन येतात, मी त्यांच्या फोनही जुमानत नाही, पण ते आमच्या नेत्यांकडे जातात वरती आणि आमचे नेते माझ्यावर प्रेशर करतायत, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, अनिल देशमुख नाही म्हणतील तर त्यांना मला समोर उभं करा, हे त्यांनी मला सांगितलेलं आहे। आणि म्हणून त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो योग्य आहे आणि त्याची आता सगळी चौकशी झालेली आहे, अजूनही होईल आणि त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।